याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. विवाह करुनी मदन जाळीला, विवाह करुनी मदन जाळीला, मग मदन मित्र इंदू सेविला, मग मदन मित्र इंदू सेविला, धनवैरागी द्यूत खेळला, धनवैरागी द्यूत खेळला, गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला, परमेशाच्या ऐशा लीला, परमेशाच्या ऐशा लीला, कवी कृष्ण गात विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. वा वा, क्या बात आहे. आजच्या भागाची इतकी सुंदर सुरुवात झालेली आहे, असं वाटतं की खरंच आम्ही स्वर्गात आहोत. आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं की मराठी रंगभूमीमुळे कलाकार मोठा होतो आणि मराठी रंगभूमीवरचे हे दिग्गज कलाकार आज चला हवा येऊ द्याच्या रंगभूमीवर आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्याकडे नाटकाचं वैभव आहे, नाटकातलं वैभव सुद्धा आहे. आणि म्हणूनच नाटक किती प्रशांत महासागरासारखं आहे हे सगळ्यांना आज कळलं असेल. मराठी रंगभूमीवर सध्या नव्यानं जी 3 नाटकं दाखल होत आहेत आणि वाजत गाजत येत आहेत त्यांचं स्वागत आज आपण इथे करणार आहोत. सुरुवातीलाच ज्यांनी आपल्याला वचन दिलं होतं की एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो मैं मेरी खुद की भी नहीं सुनता असं म्हणणारे प्रशांत दामले कमिटमेंट देऊन गेले होते 2 आठवड्यांपूर्वी की मी परत येईन तेव्हा जोरदार धमाका घेऊन येईल. ते असाच एक छान धमाका करण्यासाठी आता रंगभूमीवर परत एकदा दाखल होत आहेत. नाटक आहे संगीत संशय कल्लोळ आणि त्यानिमित्तानं मी स्वागत करतो प्रशांत सरांचं. सर मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि स्वागत करूयात ज्यांनी सध्या सगळ्या महाराष्ट्राला आणि पूर्ण जगातल्या प्रेक्षकांना वेळ लावलं ज्यांच्या आवाजानं. असा एक आवाज, जोरदार टाळ्या राहुल देशपांडे यांच्यासाठी. स्वागत करूयात याच नाटकातली अभिनेत्री दीप्ती माटे यांचं. स्वागत करूयात अभिनेत्री उमा पळसुले देसाई यांचं. चंद्रकांत कुलकर्णी सर जवळजवळ 1 वर्षाने येत आहेत परत एकदा. आणि त्यावेळेला तुम्ही वाडा चिरेबंदी नाटक घेऊन आला होतात आणि आता एक नवीन सरप्राईज घेऊन येत आहे. नाटकाचं नाव आहे मग्न तळ्याकाठी, अर्थात वाडा चिरेबंदी 2 भाग 2. जोरदार टाळ्यांनी मी शुभेच्छा देतो या नाटकाला. चंद्रकांत कुलकर्णी सरांचं मनापासून स्वागत. सर नाटकाचे दिग्दर्शक आहेत आपल्याला माहितीच आहे, पण आपल्याकडे एक नियम असतो की दिग्दर्शक एका वेगळ्या सेगमेंटला या मंचावरती येत असतात. बरोबर. पण सुरुवातीपासून आज चंद्रकांत सर आलेले आहेत. याचं आणखीन एक कारण आहे की आज ते अभिनेत्याच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला दिसणार आहेत. याचंही कारण तुम्ही सांगावं. बदली कलावंताच्या आत्ता प्रसाद ओक जरी इथे नसला तरी तो आता अभिनेता असणारा प्रसाद दिग्दर्शकाच्या भूमिकेत सध्या आहे आणि सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. तर त्याच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूया. तर या नाटकाच्या निमित्तानं स्वागत करूयात या मंचावरती परत एकदा निवेदिता सराफ यांचं. जोरदार टाळ्या मॅमसाठी. स्वागत करूयात वैभव मांगले यांचं.
जोरदार टाळ्या चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. स्वागत करूयात नेहा जोशीचं. आणि यानंतर ज्या नाटकाचं आपण स्वागत करणार आहोत ते नाटक आहे आषाढ बार. आणि मला वाटतं पहिल्यांदाच चला हवा येऊ द्याच्या मंचावरती प्रायोगिक नाटक आलेलं आहे आणि त्याचं आपण मनापासून स्वागत करूयात. सुव्रत जोशीसाठी जोरदार टाळ्या. दिल दोस्ती दुनियादारी मधून आपण त्याला भेटलेलो आहोत. प्रसाद बर्वेसाठी जोरदार टाळ्या. तो पुन्हा एकदा या मंचावरती आलाय. स्वागत करूयात अभिनेत्री पूर्वी भावेचं. स्वागत करूयात आपण आशिष पातोडे यांचं. अभिनेत्री कल्याणी मुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात अभिनेत्री प्रज्ञा शास्त्री यांचं. तर तीनही नाटकातल्या या आपल्या आवडत्या कलाकारांचं मनापासून स्वागत आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांनी आजच्या आपल्या भागाची इतकी सुंदर आणि प्रसन्न सुरुवात घंटानाद करून केली. आणि प्रत्येक झी गौरवची सुरुवात तेच करतात. म्हणजे जेव्हापासून झी गौरव सुरू झालाय तेव्हापासून त्यांच्या घंटानादानंच झी गौरवची आपण सुरुवात करीत असतो. गेली 47 वर्ष रंगभूमीची सेवा करणाऱ्या सीताराम कुंभार मामांसाठी जोरदार टाळ्या. मी विनंती करणार आहे कृपया आमच्या बरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. को पॉवर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओस्टिक. स्पेशल पार्टनर पॉलिकॅप. तर मंडळी आज आहे 9 मे. काल होता 8 मे आणि कालच आपण सगळ्यांनी मातृदिवस साजरा केला. सगळ्यांच्या भाषेत मदर्स डे. आणि मला फार छान वाटलं की काल सगळीकडे सेल्फी फिरत होते आपल्या आईबरोबर किंवा मम्मीबरोबर किंवा मॉम बरोबर. प्रत्येकानं आपला फोटो पोस्ट केलेला होता. बऱ्याच जणांना सेल्फी आवडत नाही, बऱ्याच व्यक्तींना तो नको असतो. माझ्या शेजारच्या काकूंना मी सकाळी विचारलं, का हो काकू तुम्हाला सेल्फी आवडतो की नाही? म्हणजे आत्तापर्यंत आवडत नव्हता पण कालपासून आवडायला लागलाय. म्हटलं का? म्हणे काल मदर्स डे होता ना, त्या सेल्फीच्या निमित्तानं का होईना माझ्या मुलानं मला पहिल्यांदा जवळ घेतलं. हे ऐकल्यानंतर क्षणभर मी सुद्धा असाच स्तब्ध झालो जसे तुम्ही झालेले आहात. मला असं वाटतं मदर्स डेच्या निमित्तानंच फक्त आईची सेवा का करायची? खरं तर हा दिवस आपण दररोज साजरा केला पाहिजे, फक्त सेल्फी काढून नाही. तर माझं असं म्हणणं आहे, दिवसातला किमान अर्धा तास आपण आपल्या आईला द्यायला पाहिजे. तोच खरा मातृदिवस असेल. पुन्हा एकदा मनापासून या मातृदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी गप्पांना सुरुवात करणार आहे प्रशांत दामले सरांपासून. संगीत संशय कल्लोळ परत एकदा रंगभूमीवर आलेला आहे. कसा आहे अनुभव? आणि नवीन पिढीसाठी तुम्ही सांगावं की काय आहे संगीत संशय कल्लोळ? संगीत संशय कल्लोळ या नाटकाला ह्याच वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्षापूर्वीचा फार्स आहे हा. त्यामुळे 100 वर्षापूर्वीचा फार्स कसा असतो हे बघण्यासाठी एक विनोदी कलावंत म्हणून माझं कर्तव्य येतं की हे नाटक करून बघायला पाहिजे. अश्विन शेठच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य, गाणी परफेक्ट, कारण अप्रतिम गाणी आहेत. सगळी गाणी कडकडीत गाणी आहेत. म्हणजे आजही यंग जनरेशनच्या तोंडावरती गाणी येतात. तर ही गाणी फक्त राहुलच म्हणू शकतो. त्यामुळे राहुलला विचारलं, तो जेव्हा हो म्हणाला तेव्हा म्हटलं ठीक आहे आता आपण हे नाटक करू शकतो. त्यामुळे मी फाल्गुनराव करतो आणि तो अश्विन शेठ करतात. वा वा. आता मी येणार आहे राहुल देशपांडे यांच्याकडे. राहुल सर, महेश काळे सर आले होते मागच्याच भागामध्ये आणि त्यांनाही मी ही गोष्ट सांगितली जी तुम्हाला सांगायची आहे की शास्त्रीय गायनाकडं पूर्वी लहान मुलं किंवा सर्वसामान्य माणसं जे फार ऐकत नव्हते ते वळत नव्हते. पण आता असं झालंय की लहान मुलं सुद्धा गाऊ लागलेली आहेत, घेई छंद म्हणतात. कसं वाटतं? कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटानंतर सगळं समीकरण बदललं आणि आता आपण तरुण पिढी नाही म्हणू शकत, पण 2 आणि 3 वर्षाची मुलं मुली येऊन त्यांचे आईवडील त्यांना घेऊन येतात की आम्ही कट्यार यांना दाखवला. कट्यारची गाणी दिल की तपिश असेल, मनमंदिरा असेल, अरुणी किरणी असेल, ही सगळी गाणी त्यांच्या तोंडावरती आहेत. कितीतरी व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि त्याच्यातनं कळतं की आता ही एक ज्याला आपण मॅडनेस म्हणतो तसं आता शास्त्रीय संगीताचं झालं असं म्हणायला हरकत नाही आणि तो मॅडनेस असाच चिरंतन टिकावा असं माझी फार मनापासून इच्छा आहे. क्या बात आहे. वा वा.
आणि संगीत संशय कल्लोळ करताय तुम्ही, त्यातला अनुभव कसा आहे? मी संगीत संशय कल्लोळ ह्याच्या आधी केलं होतं, पण जेव्हा मला प्रशांतने विचारलं तू अश्विन शेट करशील का, नाही म्हणण्याचा म्हणजे सवालच नव्हता. मी लगेच हो म्हणालो. एक अभिनेता म्हणून कमी आणि एक प्रेक्षक म्हणून जास्ती मी ते नाटक बघत होतो, कारण प्रत्येक वेळेला यांच्याबरोबरची काही सीन्स असतील, यांच्या बरोबर वाक्य जरी नसलं पण त्या सीनमध्ये जरी मी असलो तर मी फटकिनी अभिनेता सोडून मी प्रेक्षकांच्या ह्याच्यात जाऊन मी बघत बसायचो. त्यांच्याबरोबर नुसतं स्टेज शेअर करणं मला असं वाटतं की एक फार मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे, वा वा. वैभव मांगले सर तुमच्याकडे येणार आहे आता. वाडा चिरेबंदी या नाटकाच्या वेळेला सुद्धा तुम्ही आला होता आणि त्यातली भूमिका सुद्धा खूप गाजली. आता नवीन नाटक, त्याचाच पुढचा भाग आपण म्हणूयात, मग्न तळ्याकाठी. काय सांगाल याबद्दल? वाडा चिरेबंदी नाटक केलं आणि त्याच्या पुढे एलकुंचवारांनी लिहूनच ठेवलेला आहे तो भाग, मग्न तळ्याकाठी. तर मला वाटतं की त्या 10 वर्षानंतरच्या गॅपनंतरचा पुढचा भाग आहे. मध्ये 10 वर्ष लोटून गेलेत. आमच्या वयामध्ये थोडी वाढ झालेली आहे 10 वर्षांनी. पराग आता मोठा झाला आहे, तो कर्तबगार झाला आहे. तर मला वाटतं की ज्याला आपण अभिजात नाटकं म्हणतो त्याच्यापैकी ही 2 नाटकं आहेत, वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी. वा वा. आता येणार आहे मामींकडे. त्या जेव्हा जेव्हा येतात तेव्हा हा उल्लेख होतो, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की त्या आता सगळ्या महाराष्ट्राच्या मामी झालेल्या आहेत. मला विचारायचं निवेदिता मॅम, तुम्हाला आत्ता जी मग आता भूमिका साकारताय त्यामुळे काय परिणाम झालाय स्वतःच्या आयुष्यावर? फार कमी कलाकारांच्या नशिबी येतं की हा आत्ता आपण रोल करतोय त्याचं प्रोग्रेशन बघणं आणि ते तुम्ही स्वतःच करणं. दुसरा भाग जेव्हा चंदोनी वाचला ते म्हटलं अरे आपण पहिला वाडा केलाय, हे काय बहिणीचं तेच बोलायचं आहे, ती वराडी एकदा शिकलोय की. आणि रिहर्सलला जेव्हा सुरुवात केली वाचायला, पेपरं आलं तोंडाला, तत्व झालं. म्हणलं नाही, हे परत पहिल्यापासून अबकडईपासून परत आपल्याला शिकायचं आहे. आणि जसं छोट्या गोष्टी असतात की नाही, आपल्याला असं थोडंसं 10 वर्षांनी म्हातारं, मी थोडासा माझा एक असा पाय थोडासा दुखतोय असं करू का, म्हणजे एक्स्ट्रा आपण त्याच्यात, हे काही तुला एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. 10 वर्षांनी माणसं तेवढी म्हातारी नाही होत. बट इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. तर आज तुकरटवाडीमध्ये बरेच सुरेल लोक आलेले आहेत आणि तुकरटवाडीमध्ये सुद्धा काही संगीताचे कार्यक्रम होत असतात सर. आमच्याकडे एक केबल नेटवर्क आहे, सगळीकडे डिश पोहोचल्या. आमच्याकडे अजूनही केबल नेटवर्क आहे, त्याचं नाव आहे गुलकन केबल नेटवर्क. पाठ झालंय बघा कितीपर्यंत पोहोचलं. 15 घरात लाईव्ह दाखवलं जातं ते. आणि 15 घरात, 15 16 पण नाही, 15चं हा एक घर तर तुझंच आहे. ते तेवढं ठकलंय, ते बिल देऊन टाकणं मग जाताना. तर त्या गुलकन केबल नेटवर्क वरती ना कॉपी करून कार्यक्रम केले जातात, जसे झी मराठीवरती असतात. तर अंताक्षरी हा जो कार्यक्रम असतो तो इकडे सुद्धा होतो. आता बघूयात मग ही तुकरटवाडीकरांची अंत पाहणारी अंताक्षरी. आणि त्या अंत पाहणाऱ्या अंताक्षरीमध्ये तुमच्यापैकी काही गायकांना संधी मिळणार आहे. राम 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. आम्ही इथे अंताक्षरी नावाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर करणार आहे. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो आमच्या या गुलकन केबल नेटवर्कचे निर्माते आनंद तराट यांना. नमस्कार. आनंद तराट सर यांचं स्वागत. सर एक मिनिट, एक सर. अत्यंत आनंद झाला ज्या ठिकाणी तुम्ही जे मला बोलवलेलं आहे, मला फार चांगलं वाटलं. थँक्यू. अत्यंत मोठे मोठे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा. प्लीज चांगलं गा आणि कार्यक्रम चांगली करा. तर आमचे जज विकास भावतुल्ला यांना जोरदार टाळ्याने स्वागत करावे. बसा सर. आता इथं आपण अंताक्षरी करणार आहे सर. आता 2 ग्रुप आहेत, एक आहे सुरेल आणि एक आहे बेस सुरेल ग्रुप. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सुरेल गटाचे कलाकार माननीय श्री राहुलजी देशपांडे यांना. प्लीज सर देशपांडे सर यावं.
मान्य प्रशांत दामले सर प्लीज. सर्वांच्या लाडक्या अभिनेते निवेदिता ताई प्लीज तुम्ही पण या. म्हणा म्हणा काय होत नाही. आमचं गाणं ऐकल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. नेहाजींना पण मी आमंत्रित करतो. त्या चांगलं गातात असं मला कळलंय. नेहाजी प्लीज या. तर मला असं वाटतं की काय झालं सर. व्हेरी गुड. चांगलं आहे. मस्त झाले. एवढेच आहेत. हा आहेत ना सगळे आहे. बाकी प्रसाद बर्वे वगैरे खाली बसले. अरे प्रसाद बरोबर घ्या ना यार. नको त्याला नको. ते झालं सर. अरे त्याचा अरे तो कार्टून आहे यार. त्याला घ्या. माझा पोरगा फॅन आहे त्याच्यावर. अरे पोरगा फॅन आहे म्हणते. या सर त्याला घ्या. त्याच्यासाठी आपण शो ठेवलेला आहे. मी इथे का तिथे. नाही इकडे सर. तुम्ही मान्यवर आहात सर. तू तुमच्या मान्यवर आहे म्हणा. यांना काय बसवलं माझ्या बाजूला. मी नाही बसणार यांच्या बरोबर. बसा सगळ्यांनी बसलं पाहिजे. असं काही नाही. बसा ना. प्रोड्युसर आहे मी. कोण आहे प्रोड्युसर या कार्यक्रमाचा. माझी केवढी मोठी कंपनी गावात जगदाळे गोडो तेल म्हणून. आणि तुम्ही घ्या ना. स्पॉन्सरचं नाव जगदाळे गोडो तेल प्रस्तुत घ्या. हा तर जगदाळे गोडतेल प्रस्तुत आणि टाक्षरी या ठिकाणी खेळणार आहे. पण सर असं आहे की तुम्हाला असं वाटू नको बाबा तुमच्यात आहे. तर तुमच्या कॉम्पिटिशनला एक जबरदस्त फॅमिली आहे. आमच्या गावामध्ये फेमस झालेली फारुळेबाईची फॅमिली आहे. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो बेसुराल गटाला फॅमिली ऑफ फारुळेबाई. या पाटील या. आंघोळ करता झाला काय टावेल घेऊन तिकडे. तर सर एकदम साधी अंताक्षरी आहे. ते कसं शेवटचं अक्षर असते त्याच्यावरून आपल्याला गाणं म्हणायचं असते. तुम्हाला माहित असेल ना बऱ्याच ठिकाणी खेळले असाल तुम्ही है ना. तर मी सांगतो आता. मी सुरू करतो. सा रे ग म प ध नी. तुमच्यावर आलं ल. वा. ते माझ्या सरांनी सांगितलं की ल वरून सुरुवात करा. म्हणजे त्यांनी 107 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे. सर ल वरून गाणं म्हणा. लाजून हसणे हसून ते पहाणे. लाजून हसणे हसून ते पहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. ना क्या बात आहे. क्या बात आहे. सारे तुझे बहाने. हा सर तेच सांगतोय मी. बहाने न वरून गाणं म्हणा. न वरून येतं तुम्हाला. नाही येत कशावरून येतं. आम्हाला मी म वरनं येतं. घ्या मग घ्या. हो असं कसं चालेल. ते ग्रामसेविका आहे गावची सर. ग्रामसेविका आहे ती. पण अंताक्षरी ना. अरे अंताक्षरी म्हटलं न वरून यायला पाहिजे ना. याला काय अर्थ आहे. बरं तुम्हाला तुम्ही दे त्यांना वेगळं. स्पॉन्सर आहे सर आमचं. आमच्या घराकडनं स्पॉन्सर केलंय आम्ही. असं काही नाही सर. तुम्हाला पाहिजे त्या अक्षरावरून तुम्ही म्हणणार आहे. नाही त्यांच्या पुरतं फक्त. ते आपलं कसं पर्सनल आहे जरा. घ्या तुम्ही म वरून घ्या. नाही तुम्ही दुसरं कुठलं देणार असाल तर चालेल. असं काही नाही. बरोबर दुसरं घ्या. बघा म दुसरा घ्या. दुसरा म दिला त्यांनी. त्यांनीच दिलाय. दुसरा म. मी कशाला आरशात पाहू ग. मी कशाला आरशात पाहू ग. मीच माझ्या रूपाची राणी ग. मीच माझ्या रूपाची राणी ग. सासूला मारू नका. सासूला मारू. सॉरी त्यांनी खेळत होते. ते चुकून झालं. त्यांचं लक्ष नव्हतं. म्हणून असं चुकून लागलं. ते एवढं काय करायला ओरडायला लागली तू. तुम्ही काय बायकोच्या आईच्या मध्ये उभे राहा. काढून मारले सासूला. अरे तू
तुमचे दात तुटले आता तुम्ही काय करणार? काय प्रॉब्लेम नाही, लई एक्स्ट्रा मध्ये आणलेत मी, काळजी करू नका तुम्ही. रूपाची राणी ग. हा 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 राणी ग तुमच्यावर आला आहे य. ये दिल न होता बेचारा न होते आवारा वो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. वा वा. एक मिनिट, जजचं लक्ष नाहीये. एक मिनिट आहे. हो सर. एक मिनिट, त्यांचं लक्ष आहे. काय स्कोर झालाय सांगा आतापर्यंत? हे 3 अँग्री बर्ड्स मी एवढे मोठे माणसं इथं कशाला आणले? अँग्री बर्ड्स खेळता? तुम्हाला जज म्हणून बसवलं. लक्ष द्या सर. आता दुसऱ्या राऊंड मध्ये जगदाळे गोडो तेल. तर जगदाडे गोडतेस प्रस्तुत या ठिकाणी आपण करत आहोत अंताक्षरी. तर अंताक्षरी मध्ये आपण आता दुसरा राऊंड या ठिकाणी खेळणार आहोत. तर दुसऱ्या राऊंड मध्ये काय करणार आहे सर मी, हा म्हणजे त्याला प्रोप्स राऊंड म्हणतात. काय? प्रोप्स म्हणजे मी प्रोप्स दाखवणार आणि या प्रोप्स वरून तुम्ही ओळखायचं. प्रॉपर्टी. हा तर माझ्याकडे पहिला प्रोप्स आहे. जज. हा दाखवा. जे दाखवा, प्रोप्स दाखवा. अच्छा अच्छा. पीस. पीस. पिसावरून हे काय ह्याच्यात गाण्यात असला पाहिजे शब्द ना. तर हे जे आहे पीस, पीस या गाण्याच्या शब्दामध्ये असला पाहिजे. पीस. जीव झाला येडा पिसा रात रात जागन. पुढं काय? जीव झाला येडा पिसा रात रात जागन. जग मंतर लिखनी सपनात जागपणी तोरा साहिला या मूर्तीचा हाय तुम्हाला चावला. या मूर्तीचा हाय तुम्हाला चावला. या मूर्तीचा हाय तुम्हाला चावला. वा, जबरदस्त. आम्ही तर आता मी तुम्हाला एक दुसरं चित्र दाखवणार आहे. त्याला प्रॉप्स आपण म्हणू या ठिकाणी. Props. तर हे हिरोईनचा या ठिकाणी फोटो आहे. अरे बापरे, माधुरी दीक्षित. नाही माधुरी दीक्षित नाही, बरोबर पा. हो तेज देवकर ते ज्या तर ह्याच्यावरून तुम्हाला गाणं म्हणायचं आहे. ते जो निधी लोह गोल ते जो निधी लोह गोल भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज ते जो निधी लो. क्या बात आहे. वा. तर तिसरं माझ्याकडे प्रॉप आहे. हे बघा अरे देवा. डाव. थोडा उलटा झालाय प्रॉपर्टी. डाव आहे सर. नीट आणत जावं रे. डाव मांडून म्हणू द्या. मोडू नको, डाव मोडू नको, डाव मोडू नको. वा वा वा. डाव मोडून. ही आहे आमची शेवटची प्रॉपर्टी. हे काय? कोंगो कोंगो. कोंगो कोंगो शेवटची प्रॉपर्टी आहे सर. कोंगोवरून गाणं म्हणा पटकन. कोंगो. मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो. मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो. राखण करते मी रावजी रावजी. हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. रावजी हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. जबरदस्त. मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो उभी. आता जजचं असं म्हणणं आहे की ते आता एक अवघड स्वतःकडून देणार आहेत. ह्याच्यावर गाणं जे म्हणतील त्यांना बोनस पॉइंट मिळतील 15. हे घ्या, हे दाखवा. अख्खच दाखवा. ते ह्याच्यात काय काय बघा. खायचं पण आहे. कांदा आहे, खारी आहे, बटर आहे, बटर आहे, नानकोटाई आहे, नानकोटा आहे, इथेच आहे ना. कटाई. हा, ह्याच्यावरून तुम्हाला जर शास्त्रीय गाणं जमलं तर तुम्ही जिंकला राहुल देशपांडे सर. मी घेऊ का सर समोर एखादं? ये. हा, मी एखादं शास्त्रीय. हे सगळं आलं पाहिजे याच्यात. नानकटाई धुमकिट्ट कदन खाऊया खारी बिस्किट बटर बिस्किट कांदा बिस्किट बटर रंग उभा. सर आम्ही सर सगळं शास्त्रीय. कांद्यावरनं पण शास्त्रीय गाणं आहे मला. मृदंग बाजे तिरकिडदुम ताता नाचत छुम छुम ततई तत छुम छुम छनन छुम छुम छनन. कांदा वा 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 क्या बात आहे. हाय सर.
अभ्यास असतो सर, असं नाही. थँक्यू सर, व्हेरी गुड. थँक्यू. बसा. नेक्स्ट राऊंड अनाऊन्स करा. मला तर वाटतंय बहुतेक आपण जिंकलो असणार आता एवढ्यात. पुढचा राऊंड फार इंटरेस्टिंग राऊंड आहे. इतका इंटरेस्टिंग राऊंड आहे सर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं का गायक पण आहेत आणि नट पण आहेत. त्याच्यामुळे ना आम्ही एक असं आयडिया काढलेली का एक चिठ्ठी द्यायची बुवा आणि एका ग्रुपच्या एका माणसानं अभिनय करायचा आणि बाकीच्या ग्रुपने ते गाणं ओळखायचं, असं आम्ही एक आयडिया केलेली आहे. आणि विशेष त्यातलं सांगा, आपल्या नावाची चिठ्ठी मधून निवडा. तुम्ही बसा तिकडे, बसा कार्यक्रम बसा. तर याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, हजारो चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत सर. हजारो चिठ्ठ्यांमधून काय करायचं, आपल्या नावाची चिठ्ठीच उचलायची. हा तो लकी ड्रॉ आहे. हा लकी ड्रॉ आहे तो. उचलू का? सर उचलले की माझ्याकडे दे. तू मला अभिनय करून दाखवणार, मग मी करायचं असं. ओ माय गॉड, हजारो चिठ्ठ्यांमधून प्रशांत दामले. पिक्चरचं नाव आहे का ते? पिक्चरचं नाव आहे. नाही मराठी आहे? हा मराठी. हा मराठी. आणि एकच अक्षर आहे? नाव सांगा की डायरेक्ट. आपण बोलायचं नाही. हा ते बोलतायत ते. लपून छपून हळू करेक्ट. हळू सावकाश हळूच. चोर चोरीचा मामला. तुमच्यातर्फे कोण अभिनय करणार आहे? हे मला ऍक्टिंग करायची सवय. जरा काय झालं की आपल्या घरात तुमच्या नावात चिठ्ठी ओळखा. म्हातारे ऍक्टिंग चांगली कर. म्हातारीने त्यांच्या नावात चिठ्ठी ओळखलेली आहे. आता काय चल नखरे नंतर कर. आजींसाठी टाळा. 4 स्क्वेअर फॉर आजी. हा इर्षद. एक नंबर. अरे एक थांबा, जिंकायचं आपल्याला. एक बोट मराठी गाणं आहे. एक पेन्सिल. डोळ्यात कासव. अरे हो. थांबा तुम्ही. एक बोट टायटॅनिकचं गाणं आहे. एव्हरी नाईट इन माय भांडू नका यार, सासूना एक डोक्यावर पडलेली बाई. मी गाणं मला असं वाटलं ते असं मला वाटलं. नाही पुढे घ्या. नीट बघा. हा. अरे एकच्या पुढे ही जाई ना बाई. थांबा ते ना स्वस्तात करतात ते. सर मला आलंय गाणं. सर मला गाणं आलंय. काय? एक लाजरन साजरा मुकुडा चंद्रमानी खुलला ग. राजामध्ये नसतोय जसा जीवाचा फुलला ग. ह्याच्या तोंडावरून ओळखलं की एक लादरान सादरा मुकडा. ह्याच्या तोंडावरून लॉजिक आहे सर, असंच नाही ओळखलं. कसं काय? ह्याच्या हे तोंडावर बघा, लाजरा ना साजरा ना काहीच नाही बघा, सेम. आता दिल और जिगर थाम के बैठिएगा. एक ऐसी शख्सियत को मैं यहाँ बुला रहा हूँ ज्यांनी म्हणजे तुम्ही त्यांचं असं कधी बघितलं नसेल. असं एक खतरनाक राहुलजी देशपांडे सर यांच्यासाठी एक खतरनाक असा एक क्यू आलेला आहे. सर तुम्ही इकडे या. सर हे नंतर लपून ठेवलं पाहिजे. या सर इकडे या. सरांना आवडलंच आहे एकदम. सर आता बघा सगळेजण कॉन्सन्ट्रेशनली. चुंबन. मुक्का पप्पी दे पारूला. आता हे गाण्याचे दोन वळी गुणगुणल्या पाहिजेत सगळ्यांनी. या गाण्याची गुणगुणल्या पाहिजे. राहुलनीच म्हटलं पाहिजे. पप्पी दे पारूला पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. सर माझं माहेरचं नाव पारू होतं सर. शपथ सांगते. हा सर. नको. तुम्हाला पप्पी द्यायची म्हणजे 10 ठिकाणी टाके पडायचे. बसा.
छोटासा राऊंड आहे. मी फक्त एक मराठी गाणं सांगणार, म्हणजे आपले जे प्रोड्युसर आहे ते तुम्हाला गाणं सांगणार. त्यांनी जर ते मराठी गाणं सांगितलं तर तेच गाणं तुम्ही हिंदी शब्द वापरून म्हणायचं. समजा ते हिंदी गाणं असेल तर मराठी शब्द वापरून ते गाणं पुढे म्हणायचं. निर्माते उदाहरणार्थ मी सांगतो. उदाहरणार्थ आता गाणं आहे समजा परदेशी परदेशी जाना नाही, तर त्याचं आपण कसं करायचं मराठी करायचं. बाहेर गावी बाहेर गावी जाऊ नको जाऊ नको मला सोडणी मला सोडणी. बाहेर गावी जाणार आहे माझ्या सजना. सर राहू दे, तुम्ही नाही ना कॉम्पिटिशन, उदाहरण फक्त तसे म्हणजे फॉर एक्झाम्पल असं एक गाणं तुम्हाला 2 ओळी तर म्हणायचं. आता हे मी तुम्हाला हे पुढचं गाणं आहे ना म्हणून दाखवा, आणि ते मराठीत करायचं आहे. हिंदी गाणं आहे. ले 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 सेल्फी ले ले रे, ह्याचं तुम्हाला मराठीत गायचंय 2 ओळी. गे 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 रे सेल्फी गे, चल बाळा सेल्फी गे गे रे, चल बाळा सेल्फी गे 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 रे गे 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 रे सेल्फी गे. परफेक्ट. वा प्रयत्न चांगला आहे. सेल्फीला त्यांना विशेष मार्क. चल बाळा सेल्फी घे गे याच्यासाठी विशेष मार्क. पुढचं तुमच्यासाठी मी गाणं देतो. आपलं गाणं आहे उसवल गणगोत सार. म्हणजे बघा आता तुम्ही म्हणलं का आम्ही पार्शलिटी, यांना अवघड दिलंय. उसवल गणगोत सार हे हिंदीत गायचंय. गन्ने वाले रिश्तेदार सारे, उसे वाले गणगोत सारे, उसवाले गणगोत सारे, गन्ने वाले रिश्तेदार सारे, गन्ने वाला अच्छा गन्ने वाले रिश्तेदार, गन्ने वाले रिश्तेदार सारे, आधार कार्ड किसी का नहीं है, आधार कार्ड किसी का नहीं है, फटे हुए जमीन की तरह सारे, भ्यागा भूई पड़ी जीवन, फटे हुए जमीन की तरह जीवन, आग जिंदगी को जाले. गन्ने वाले रिश्तेदार मेरे. आता एक शेवटचा सर धून वाजवून दाखवतात. ती धून तुम्हाला ओळखायची आहे. शाबास. ह्याच्यावरती ते वाजवणार आहे आणि तुम्ही धून ओळखायची आहे. तर हा या ठिकाणी आपण धून राहून करणार आहोत. तर तुम्ही शेक्सोफ काहीतरी म्हणणं काय शेक्सोफोन काय वा वा. हा हा हा. काय एनी गॅसेस, धून राऊंड. एनी गॅसेस. ह्याच्यावरचं गाणं नंतर तुम्ही म्हणून दाखवायचं. वाजवा परत वाजवा. हा वाजवा माझ्या माईक मध्ये पकड. आता का जिभेने वाजू का खाली ठेवू ना बाबा. अरे माईक इथं नाही का लावला. एक मिनिट. वा भाऊ. वा वा. नाही नाही बेस्ट 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 मस्त वाजवलं. जादू आहे तुमच्या. फायनली कोणालाच येत नाही कदाचित. हा हा या राऊंड आपण हा सर सर तुम्हीच गाऊन दाखवा. जज तुम्ही गा. हे त्याच्यात कुठलं गाणं दडलेलं आहे ते आम्हाला दाखवा. हासून ते पहाणे चिन्मय तुमच्याकडे आता येणार आहे. तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. मग्न तळ्याकाठीमध्ये मी पराग नावाची भूमिका करतोय. म्हणजे भास्कर आणि वहिनी यांचा मुलगा पराग. भाग 1 ज्यांनी पाहिला असेल त्यांना जो पराग भाग 1 मध्ये दिसलाय त्याच्या जवळजवळ 360 डिग्री ऑपोजिट पराग मग्न तळ्याकाठीमध्ये आपल्याला दिसतो. भाग 1 मध्ये अत्यंत लाजरा बुजरा, थोडासा दारू पिण्याकडे किंवा विड्या फुकण्याकडे झुकलेला पराग, आणि इथे भाग 2 मधला पराग जो अत्यंत कर्तृत्ववान झालेला आहे एका वेगळ्या अर्थानं, भांडखोर झालाय, त्याची दहशत बसली आहे जवळजवळ घरात, अशा पद्धतीची ही भूमिका. वा वा. बरं चंद्रकांत कुलकर्णी सर आता तुमच्याकडेच घेणार आहे.
या सगळ्या लोकांना तुम्ही सांभाळता. बरं, लोक इतकी आवली आहेत की सांभाळणं सोपं नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. इथे जेवढी तारीफ चालली आहे तेवढीच तुम्ही नसताना पण करतात का? खरं म्हणजे असं आहे की तसा तू एकदा कार्यक्रम कर. मी इथे बसलेलो नसताना त्यांना बोल. जसं आत्ता हे संगीत नाटकांच्या संदर्भात आपण 3ऱ्या-4थ्या पिढीविषयी बोलतोय. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो या व्यासपीठावरनं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3री-4थी जनरेशन वाडा चिरेबंदी बघायला आली. आणि मला जेव्हा एका पारितोषिक मिळालं नाटकाला, याचं मी कर्टन कॉलला जाहीर केलं, तर मला प्रेक्षकातनं असा प्रश्न जेव्हा आला बालगंधर्वला, मला अजूनही आठवतो की मग्न तळ्याकाठी कधी करणार, आम्हाला ते बघायचं आहे. मला असं वाटतं की एलकुंचवारांच्या त्या अभिजात नाटकाचं, आमच्या सगळ्यांच्या निष्ठेचं आणि त्या एनर्जीचं रूपांतर ते होतं, म्हणून भाग 2 करायला घेतला आहे. हा आता पहिला भाग सक्सेस झाला आहे म्हणून सिनेमात जसा सिक्वेल काढला जातो तसा हा सिक्वेल नाही आहे. हा एका लेखकाने जाणीवपूर्वक, म्हणजे वाडा चिरेबंदी नाट्यत्रयी ही मी नेहमी उदाहरण देतो की हा जवळपास महाराष्ट्राचा 30 ते 35 वर्षांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास आहे. मला गंमत वाटते की 30 वर्षांपूर्वी लिहिलेलं वाडा चिरेबंदी आणि 25 वर्षांपूर्वी लिहिलेलं किंवा 20 वर्षांपूर्वी लिहिलेलं मग्न तळ्याकाठी हे जास्तीत जास्त समकालीन मूल्य असल्याकडे जात आहे. आत्ता यातले काही संदर्भ आपल्याला लागतात की कशाला जुनं नाटक आहे, आजचंच नाटक आहे. फक्त त्याच्यात मोबाईल ॲड झालं, त्याच्यात इंटरनेट झालं, त्याच्यात टी व्हीचं माध्यम ॲड झालं, बाकीचे सराउंडिंग्स बदलले, पण ह्युमन व्हॅल्यूज त्याच आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत वाडा चिरेबंदी भाग 2, अर्थात नाटक मग्न तळ्याकाठी या नाटकातला एक प्रसंग. पुरे झालं पाहणं. ठेव बरं भरून सगळं. 10 वाजून गेले पिढा. पाहू दे ना ग जरा. आता पहा की नाही, हाताळून हाताळून मळवून टाक सगळं. घालायचं असतंय सगळं 15 वारांनी. बरं, तरी मी म्हटलं होतं शालू लाल पाहिजे मला म्हणून. लाल आणि पिवळा आणला त्यानं एवढ्यानं? नाही तर का, स्वतःच्या बायकोसाठी एक वेळ हलका आणला. पहा, मग टोपलीभर दागिने नाही केले वाटते वहिनीसाठी. त्याने कमावलं, केले. अहो, त्या कोल्यास वजलवाराकडे पत्र टाकलं का? जुने संबंध. ते पत्रकित्र आता सुधीरला की टाकल. आणि आईंचे चुलत मामा आहे बरं वणीस. आला म्हातारा 92-93 असेल ना. आईच आता 81 झाल्या. दादी राहिली असती तर आज बरोबर 101 वर्षाची राहिली असती. का करते एवढा आयुष्य पिढा? उचल. काकू काय प्रेझेंट आणाल ग माझ्यासाठी? आता येऊ तर ते बाई आधी. आबायकानं मोटार घेऊन येणार आहे? मुंबईहून इतक्या लांब कशाला हाकत आणतो मोटार? ड्रायव्हर आणतील, तिथं का कमी आहे? कमी इथंही नाही. आणि तू ग भैताड्यासारखी प्रेझेंट करू नको काकू जवळ. नाही तर काय की मग काय झालं ग? म्हटलं तर सासरी अशीच वागशील तर चांगली शोभा राहील आमची. सुधीर, व्याही भोजनाची तारीख ठरवायच पाहिजे. ठरवा मग. ठरवा मग म्हणजे? ठरवा. काय तू तरी डोक्यात राग घालून घेतो रे. भाऊ, रंजूच्या डोक्यावर अक्षता पडल्या की निघून जाणार आहे मी. मर्जी. आणि यावेळेस सगळा सोक्षमोक्ष करूनच जाईन. अरे काय कमी आहे तूच? कायचा सोक्षमोक्ष? तूच काय कमी आहे? कमी होतं तेव्हाही तयारी नाही, कमी नाही तेव्हाही नाही. सगळ्यांचं सगळं सदैव फक्त आपल्यालाच मिळायला पाहिजे, काय ही वृत्ती? मी दुर्लक्ष केलं असतं. जर या घरात माझी एवढीच किंमत होणार असेल तरी मी तरी का करावं दुर्लक्ष? देऊन टाक माझे 4 एकर मला. बोल पराक्षी. त्याचा काय संबंध? करणारा तोच आहे. जमीन तुझ्या ताब्यात आहे. नावास. आता सगळा कारभार त्याच्याच हातात राहते. हे बरं आहे. फायदा घेताना पुढे, काही झालं की हात कानावर ठेवायचे. बोलीन मी त्याच्याशी. काय घाबरतो की काय त्याला? जरूर बोल. गिराईक पाहून दे माझ्या जमिनीला. जमीन विकल्याशिवाय जात नाही इथून. कोणी गिराईक पाहून देणार नाही. पाहतो मी कशी विकल्या जाते जमीन तर. अरे पण पराग, तू जरा शांतपणे. काकू, तुमच्या चंदू काकाच्या जमिनीवरची विहीर सामायिक आहे, त्याची परवानगी आणा दी. हिस्सा पाहिजे. काही ठेवून घाम गाळला होता की आम्ही मिंदे होत मुंबईच्या अन्नाचे, हिस्सा मागतात. मिळणार नाही. आणि देशपांड्याची जमीन घराबाहेर जाणार नाही, आम्ही घेऊ. बाहेर 10 भाव असल, आम्ही 15 देऊ. लूट करू, लूट घेऊन जा लादून. पुरे. तुम्ही मध्ये बोलू नका बाबा. पुरे म्हटलं ना. सोक्षमोक्ष करायचं नाही आई ना. मी करतो ना सोक्षमोक्ष, होऊनच जाऊ दे. कायचं करशील सोक्षमोक्ष? हा, पुरे म्हटलं तर पुरे. 10 वर्षात कधी चौकशी केली का चक्कर टाकली?
4 महिन्यातून एक कार्ड टाकलं की संपली यांची जबाबदारी. बरं त्यातही पुन्हा स्वतःभोवती आरत्या. आमच्या पोराला स्कॉलरशिप मिळाली, आमचा पोरगा डॉक्टर झाला, आमचा पोरगा अमेरिकेला निघाला. अरे तुमचा मुलगा जेव्हा अमेरिकेला निघाला होता ना, तेव्हा देशपांड्याचाच दुसरा मुलगा गळ्यापर्यंत चिखलात उतरून चिखल उपसत होता. हाऊसच आहे चिखलात उतरायची, त्याला कोण काय करणार. काय काय बोलला? काय चुकलं त्याचं? बरोबर म्हटलं त्यानं. आणि हान तो कोणाच करून आला तो? काय मर्यादा? सुव्रतकडे आता येणार आहे. 3D नंतर तो आता आपल्याला बऱ्याच दिवसांनी दिसतो आणि लुक बिक सगळं चेंज झालेलं आहे. म्हणजे हा लुक करण्याची काय म्हणजे खास कारण? एक कारण महत्वाचं आळस. कारण नाही, मला खरंच दाढी करण्याचा थोडा कंटाळाच आहे. पण दाढी नसती ना तर तू खूप छान दिसला असतास असं बाबा माझं तरी पर्सनल मत आहे. मी जरी मुलगी नसलो तरी सुद्धा. पण तू दाढी करून बघ, तू खूप छान दिसशील. म्हणूनच आमच्याकडे तुझ्यासाठी आहे एक गिफ्ट हॅम्पर. जिलेट मार्क 3 यांच्याकडून घेऊन या. तुम्हाला मिळत आहे जिलेट मार्क 3 तर्फे हे गिफ्ट हॅम्पर, ज्याचे 3 ब्लेड्स तुम्हाला देतात क्लीन शेवन लुक, सदैव कॉन्फिडंट आणि सक्सेसफुल राहण्यासाठी. थँक्यू. पुढच्या वेळेला ये, जेव्हा मी करीन तेव्हा. पुढच्या वेळेला ये तेव्हा नक्कीच तू आणखीन स्मार्ट दिसशील, आणखीन कॉन्फिडंट दिसशील. जोरदार टाळ्या सुव्रतसाठी. दिल की तपिश आज है आफताब, जी मोरे दिल की तपिश आज है आफताब, आफताब जी मोरे दिल की तपिश आज है आफताब, आफताब दिल की तपिश आज है आफताब, बिसरे सगरे बिसरे सागरे बिसरे सागरे बिसरे सगरे सपने कहीं न लागे मन, ये आज मोरा दिल की तपिश आज है आफताब, दिल की तपिश आज है आफताब. सारे गा मा पा धा पा मा गा रे गा मा गा रे सा नि धा नि, सारे गा मा पा रे गा मा पा धा गा मा पा धा नि मा पा धा नि सा. दिल की तपिश आज है गीत लुभावन युमन भावन, गीत लुभावन युमन भावन, जैसे बरसे पहला सावन, जैसे बरसे पहला सावन, मैं के आंगनिया बेके आज जिया, बेके आज जिया है संगीत की जीत. ये गीत सुनकर इस दिल की ये धड़कन बिसुराए हरदम, गूंजे जब हर पल हर दम तन मन भरमाए. दिल की तपिश आज है आफताब, है आफताब, है आफताब. तर मंडळी, सध्या रंगभूमीवर दाखल होण्यासाठी तयार असलेल्या 3 नव्या नाटकातले हे आपले लाडके कलाकार आमच्या मंचावरती आलेले आहेत. अर्थातच आज मी त्यांना मुक्काम करायला सांगणार आहे, तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पॉवर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक. स्पेशल पार्टनर पॉली.